आयुष्य खूप सुंदर आहे. आयुष्याकडे पाहताना आपल्याला गर्व वाटला पाहिजे. नाहीतर रस्त्यावर चालणारी कुत्री पण आयुष्य जगतच असतात. आयुष्य नेहमी आपल्यासाठी काहीतरी नवीन आणि इंटरेस्टिंग दाखवत असतं किंवा घेऊन येत असतं. फक्त आपल्याला ते कळायला हवं. जगायचं आहे ना, तर झाडासारखं जगा. नेहमी दुसऱ्याला देण्याचा प्रयत्न करा, तेही आनंदात आणि डुलत-डुलत. एकदा झाडाकडे नुसतं पाहिलं ना, तरी चेहऱ्यावर एक स्मित हास्य येत असतं. याच्याकडे लक्ष द्या. नाहीतर आमची मुलं आहेत, ज्यांच्याकडे पाहिलं ना, की चेहऱ्यावरचं जे स्मित हास्य असतं, तेही निघून जाईल. एवढे गंभीर चेहरे. जसं की काय संपूर्ण जगाचं ओझं त्यांच्या डोक्यावर आणून ठेवलेलं आहे. मुलांना विचारलं ना, की चल भावा खेळायला जाऊ. भाऊ लगेच म्हणतो, अरे नाही, मला खूप टेन्शन आहे. अरे टेन्शन, ते पण खेळायच्या वयात. काय बोलायचं. आजची खरी शोकांतिकाच ही आहे, की मुलं असो किंवा तरुण असो, सर्वजण हे विसरले आहेत, की आयुष्य हे जगण्यासाठी असतं, आनंद घेण्यासाठी असतं. ते ओझं नाही, तर ते एक अनमोल वरदान आहे, जे मागून मिळत नाही. आजकाल आत्महत्या ही एक फॅशन झाली आहे. परीक्षेत कमी मार्क्स मिळाले, मुलगा लगेच म्हणणार, नाही मला आता मरायचं आहे. आई वडील मोबाईल घेत नाहीत, लगेच मुलगा म्हणणार, मला आता मारायचं आहे. मुलाच्या 16व्या वाढदिवसाला आई वडिलांनी गाडी नाही घेतली, लगेच मुलगा म्हणाला, मला मरायचं आहे. काय मूर्ख मुलं आहेत ही. यांना मरणं म्हणजे मोबाईलवरचा पबजीचा गेम वाटत असतो की काय. जो आत्ता मरला की रिस्टार्ट बटन दाबून पुन्हा चालू करायचा. काय मुलांचं वागणं. आयुष्य जगायला पॉझिटिव्ह थिंकिंग असणं खूप गरजेचं आहे. आज परीक्षेत मला कमी मार्क्स मिळाले आहेत ना, उद्या त्याच्याहून मोठं यश मिळवणार आणि त्या परीक्षेचे पेपरच मी छापणार. आज मला बाईक मिळाली नाही ना, उद्या थारच घेणार आणि इथंच उभा करणार. असे विचार करणं गरजेचं आहे. लहान मूल अनेकदा पडतात, आई नेहमी त्याला उचलायला जात नाही. एकदा जाते, इवन दोनदा जाते, तिसऱ्या वेळी लक्षच देत नाही. ते मूल स्वतःच उठतं आणि पुन्हा खेळायला चालू करतं. आता ती परिस्थिती राहिली नाही. मुलं पडायच्या आधी 4 माणसं त्याला उचलायला तयार असतात. त्यांना पडून उठायचं कसं हेच माहीत नाही, तर ते उठणार कशी. त्यांना पडू द्या, त्यांना लागू द्या, त्यांना स्वतःहून उठू द्या. त्यावेळी त्यांना हे कळणार, की आयुष्यात आपण कसं पडल्यानंतर कसं उठायचं असतं. इयत्ता 8वीच्या हिंदीच्या पुस्तकात एक सुंदर कविता आहे. कवितेचे बोल आहेत, जीवन है चलने का नाम, करना नहीं कभी विश्राम, तूफान तो आते रहते हैं, उनसे भी क्या डरना जी. हे शब्द, या लाईन्स त्यावेळी शिक्षकांनी समजवल्या असतील, पण आम्हाला त्या आज खऱ्या अर्थाने समजल्या. आयुष्य, जीवन जगताना असं जगा, की आयुष्य ही म्हणेल, मला आनंद आहे की मी याचं आयुष्य बनलो आहे. आयुष्यात एवढी पॉझिटिव्हिटी ठेवा, की आयुष्य जगताना आपल्याला हा प्रश्नच पडला नाही पाहिजे, की आपण आयुष्य कशासाठी जगतो आहे. माझ्या मैत्रिणीने मला एकदा सांगितलं, की आमच्या घरचे म्हणतात, की शाळा शिकून काय करायचं आहे, आता शाळा राहू दे, लग्न कर. मग मी असंच तिला विचारलं, मग तू काय उत्तर दिलं. तर ती म्हणाली, आता काय म्हणणार, घरचे म्हणतात म्हणजे योग्यच असेल, म्हणून मी पण हो म्हणाले. पण मला शाळा शिकायची आहे ग, हे तिचं शेवटचं वाक्य होतं. याचा अर्थ नाही म्हणाले म्हणून तू कॉलेज करणार नाही, हे बरोबर आहे का. वडीलधाऱ्यांचा आदर करावा, त्यांनी घेतलेल्या योग्य निर्णयांचा सन्मान करावा, पण लक्षात ठेवा, तो निर्णय योग्यच असायला हवा. ते मोठे आहेत म्हणून ते कायम योग्य असतील, हे अजिबात योग्य नाही. आपल्या मनाला तो योग्य वाटला पाहिजे, म्हणजेच तो त्यांचा निर्णय आपल्याला योग्य वाटला पाहिजे. एखाद्या प्रश्नाचं उत्तर शोधत आहोत ना, तर ते तोपर्यंत शोधा जोपर्यंत पॉझिटिव्ह उत्तर मिळत नाही. आयुष्य जगायचं आहे, तर हे काय म्हणतात, ते काय म्हणतात, हे पाहिलं ना, की आयुष्य जगायचंच राहून जाईल. आयुष्यात कोण काय म्हणत आहे, कोण काय करत आहे, याच्यापेक्षा आपण काय करावं, आपण काय केलं पाहिजे, हे पाहायचं. तेव्हा आयुष्य स्वतःच्या मनाप्रमाणे जगता येईल. आयुष्य असं जगायचं, की शेवटच्या क्षणात चेहऱ्यावर एक स्मित हास्य असावं आणि तोंडात एक वाक्य असावं. ते वाक्य असं असावं, जय जय रामकृष्ण हरी.